आज आपण मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता 3 सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 4 विषय भाषा व गणित पाहणार आहोत. विभाग 1 मराठी 1 व 2 साठी सूचना. खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्या खालील प्रश्नांच्या उत्तराचे पर्याय शोधून काढा किंवा क्रमांक शोधा. चाफ्याचे अनेक प्रकार आहेत. पांढरा चाफा, हिरवा चाफा, सोनचाफा व नागचाफा. पांढऱ्या चाफ्याशिवाय बाकीच्या सर्वांस सुगंध आहे. सोनचाफ्याला फार वास असतो, परंतु नागचाफ्याचा वास गोड असतो. चार बाजूंना चार चार शुभ्र, स्वच्छ व रुंद अशा पाकळ्या व मध्ये पिवळा परागपुंज असे हे फूल असते. फारच सुंदर दिसते ते फूल. प्रश्न पहिला. मध्यभागी पिवळा परागपुंज असणारे फूल कोणते? मध्यभागी पिवळा परागपुंज असलेले फूल. परागपुंज असलेले फूल नागचाफा. नागचाफ्याला वास गोड असतो. चार बाजूंना चार चार शुभ्र, स्वच्छ व रुंद अशा पाकळ्या व मध्यभागी पिवळा परागपुंज असतो. पर्याय क्रमांक 2 नागचाफा. खालीलपैकी कोणत्या चाफ्याला सुगंध नसतो? पांढऱ्या चाफ्याला. पांढऱ्या चाफ्याशिवाय बाकीच्या सर्वांना सुगंध असतो, म्हणजे पांढऱ्या चाफ्याला सुगंध नसतो. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 3 व 4 साठी सूचना. खालील कविता वाचून त्या खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. माझ्या छकुलीचे डोळे, दुध्या कवडीचे डाव, बाई कमळ कमळ गोड चिडीच गाव, जरी बोलते ही मैना माझी अजून बोबडे, मला लागते बाई खडी साखरेचे खडे, सर्व्या जगाचं कौतुक हिच्या झाकल्या मुठीत, कोठे ठेवू ही साळुंकी माझ्या डोळ्याच्या पिंजऱ्यात, कसे हसले ग खुदकन माझ्या बाईचे हे ओठ, नजर होईल कोणाची लावू द्या ग गालबोट. प्रश्न 3. छकुलीचे बोबडे बोल कसे आहेत? खडीसाखरे सारखे. पर्याय क्रमांक 2 खडीसाखरेसारखे. सगळ्या जगाचे कौतुक कोठे आहे? छकुलीच्या झाकल्या मुठीत. पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? धैर्य बरोबर आहे. गर्व बरोबर आहे. पर्व हा शब्द सुद्धा शुद्ध आहे. शौर्य पर्याय क्रमांक 4 हा अशुद्ध शब्द आहे. प्रश्न 6. कुरुंग या शब्दाला समानार्थी असलेला शब्द कोणता? पर्याय क्रमांक 2 मृग. खाली दिलेल्या आकृतीतील अक्षरांपासून एक म्हण तयार होते. त्या म्हणीचा योग्य अर्थ पर्यायातून शोधा. इथं पहिली म्हण दिली आहे, मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही. ही जी म्हण काय तयार होते? जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. पर्याय क्रमांक 2 ला दिले, दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे, म्हणजे इकडे आड तिकडे विहीर. गरजेपुरते गोड बोलणारा मतलबी माणूस, कामापुरता मामा. आता यातनं म्हण शोधून काढायचे आपल्याला. मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही, त्याच्यासाठी ते जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. पर्याय क्रमांक 1. यामध्ये म्हण दडली आहे, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, म्हणजे मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही. प्रश्न 8. नुकसान होणे या अर्थाचा वाक्प्रचार पर्यायातून शोधा. नुकसान होणे वचपा काढणे नाही, वाट मोडणे नाही, वाटेस जाणे नाही, वाट लागणे. पर्याय क्रमांक 2. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. वाक्य, सैनिकांनी सीमेवर शौर्य गाजवले आणि शौर्याच्या खाली डॅश दिलाय.
शौर्य काय आहे? नाम, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. खालील वाक्यात चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य कोणते? आम्ही धावत गेलो. इथं पूर्ण विराम पाहिजे, वाक्य पूर्ण झाले. दुसरं, तुझे नाव काय? हा प्रश्न आहे म्हणून प्रश्नचिन्ह हे योग्य आहे. मी तिसरीत शिकतो. पूर्णविराम बरोबर आहे. अबब, किती गर्दी ही, उद्गारवाचक चिन्ह हे बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक 1. आम्ही धावत गेलो, इथं पूर्णविराम पाहिजे होता. 11 व 12 साठी सूचना. खाली दिलेला संवाद काळजीपूर्वक वाचून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. मालती, का रडवलंस बंटीला? आहो, पैसे तोंडात घालतोय तो. तुम्ही घ्या तुमच्या लेकाला. अगं अशी का ग वैतागलीस? आत्या, सकाळपासून फार त्रास दिलाय बंटीने. त्यात आज कार्तिकी एकादशीचा उपवास. वैताग मेला सगळा. मालती, देवाजवळ सांजवात लाव आणि आण माझ्या राजाला इकडं. सांभाळा तुम्हीच तुमच्या नातवाला मामंजी. प्रश्न 11वा. मालतीने आहो कोणाला म्हटले असावे? पर्याय क्रमांक 2, पतीला. संवादाची वेळ कोणती असावी? सांजवात लाव म्हणजे देवापुढे दिवा लाव आपण कधी लावतो? संध्याकाळी. आणि सांजवात आले, सांजवात म्हणजे संध्याकाळ. पर्याय क्रमांक 4. काटकसर या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्या शब्दातील मधल्या व शेवटच्या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा अर्थ काय? इथं शब्द तयार होतो काटकसर. काटकसर, त्याचं मधलं अक्षर आहे क आणि शेवटचं आहे र. त्याच्यापासून हात आणि हस्त हे शब्द तयार होतात. ड आणि ब, फक्त ब व ड पर्याय योग्य म्हणून पर्याय क्रमांक 2. प्रश्न 14. मुलांनी गणपतीची आरती केली. या वाक्यातील क्रियापद ओळखा. आरती क्रिया आहे का? नाही. गणपती क्रिया नाही. मुलांनी क्रिया नाही. केली ही क्रिया आहे. जाणे, येणे, आले, गेले, केली ह्या क्रिया आहेत म्हणून पर्याय क्रमांक 4. प्रश्न 15. खालील पर्यायातून वर्तमान काळी वाक्याचा पर्याय ओळखा. विवेक फुटबॉल खेळेल नाही. विवेक फुटबॉल खेळत होता ही भूतकाळ झाला आणि खेळेल भविष्यकाळ, भविष्यात. विवेक फुटबॉल खेळतो पर्याय क्रमांक 2. हे वर्तमान काळातलं वाक्य आहे म्हणून पर्याय क्रमांक 2. प्रश्न 16 ते 18 साठी सूचना. रिकाम्या जागी योग्य शब्द भरून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करण्यासाठी पर्याय शोधा. डॅश डॅश हा इंग्रजी महिना होता. इथं सगळंच इंग्रजी महिन्यातलेत. मग काय करायचं? तिच्या पुढचा प्रश्न वाचायचा. त्या महिन्याची टिंबटिंब तारीख होती. इथं पण समजेना तर त्याच्या पुढचा प्रश्न वाचायचा. कारण सुसंगत म्हणल्यावर ना एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी संबंध असतो. मुलांनी शाळेत टिंबटिंब साजरा केला. मुलांनी शाळेत बालदिन साजरा केला. कारण इथं 17व्या प्रश्नाला काय दिलं आहे? त्या महिन्याची टिंबटिंब तारीख होती आणि इथं वरच्या महिन्यात नोव्हेंबर महिना पण दिलेला आहे 4 पर्यायला. म्हणून त्या महिन्यात बालदिन असावा आणि त्या महिन्याची 14 तारीख होती मग पर्याय क्रमांक 3. आणि टिंबटिंब हा इंग्रजी महिना होता नोव्हेंबर महिन्यात. कारण बालदिन हा 14 नोव्हेंबरला साजरा केला जातो म्हणून पर्याय क्रमांक 4. आणि 17चा पर्याय क्रमांक 3 तसेच 18चा पर्याय क्रमांक 2 बालदिन. प्रश्न 19. तीरावरून त्याचे तीर मारला. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ काय? तीरावरून त्याने तीर मारला. पर्याय क्रमांक 1 काठ, पर्याय क्रमांक 2 बाण, पर्याय क्रमांक 3 नथ आणि पर्याय क्रमांक 4 सूर. पर्याय क्रमांक 2 बाण हे उत्तर योग्य आहे. 20. खालीलपैकी कुसुमाग्रज हे टोपण नाव कोणाचे? वि वा
शिरवाडकर हे योग्य उत्तर आहे. खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास दुसऱ्या क्रमांकावर येणारा शब्द कोणता किंवा दुसऱ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल? तर इथं बघूया, सर्व शब्द हे न अक्षरापासून सुरू झालेले आहेत आणि आपल्याला दुसरा शब्द हुडकून काढायचा आहे. मग 2 नंबरचे अक्षर पाहिजे. पहिल्यांदा काय येतं? क. मग नकार हा 1 नंबरचा शब्द झाला आणि क झाल्यावर ख, ग, घ, च, छ, ज या अक्षरात ज आलेला आहे 2 नंबरला, म्हणून नजर हा दुसऱ्या क्रमांकावर येतो, पर्याय क्रमांक 2. जसे सापाचे फुसफुसणे तसे म्हशीचे रेकणे, पर्याय क्रमांक 4. कारण हंबरणे गायीचे असते, किंकाळणे घोड्याचे, चित्कारणे वाघाचे. प्रश्न 23. दररोज ठरलेल्या कार्यक्रम या शब्दसमूहाबद्दल एक शब्द द्या. दररोज ठरलेला कार्यक्रम म्हणजे दिनक्रम, पर्याय क्रमांक 3. प्रश्न 24. खालील शब्दापैकी जोड शब्द नसलेला शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. धन दौलत बरोबर आहे. धनधान्य हा पर्याय सुद्धा बरोबर आहे. धडधाकट हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. धनवान हा जोड शब्द नाही, कारण धन दौलत असतं, इथं धनवान दिला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 25. खालील पर्यायातून विरुद्ध अर्थाची जोडी नसणारा पर्याय शोधा. सुकाळ दुष्काळ हे आहे. सुलभ सोपे ब नाही येत. मान बेमान ही पण जोडी नाही. सुसंगती कुसंगती हे येतंय. मग ब आणि क, इथं ब आणि क कुठं आहे? इथं, पर्याय क्रमांक 2. विभाग 2 गणित. एका बागेत आंब्याची 175, पपईची 187, सीताफळाची 196 झाडे व उरलेली नारळाची झाडे होती. जर बागेत एकूण 627 झाडे असतील तर नारळाची झाडे किती? आता काय करायचं? या आंब्याच्या झाडाची, पपईच्या झाडाची आणि सीताफळाच्या झाडांची बेरीज करून घ्यायची. बेरीज केल्यानंतर बेरीज किती येते? 558 आणि एकूण झाडे किती सांगितली आहेत? 627 आहेत. मग काय करायचं? इथं आपल्याला 4 पर्याय जे दिलेले आहेत ते 4ही पर्याय टाकून बघायचे आणि जो पर्याय टाकल्यानंतर 627 उत्तर येतं तो पर्याय योग्य आहे. आता 1185 हा पर्याय बसणारच नाही, कारण एकूण 627 झाडे आहेत. मग हा पर्याय पण बसणार नाही. 558 पण पर्याय बसत नाही, कारण ही सगळी झाडे धरून त्याची बेरीज 627 अशी आली पाहिजे. मग आपण पर्याय क्रमांक 4 आणि पर्याय क्रमांक 2 टाकून बघूया. आपण पर्याय क्रमांक 2 टाकूया. 69. 16 17 1707 हातच्या गेले 1, 5 6 5 6 12 12 2 हातच्या गेले 1, 5 6 627 627. पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. 50 नंतरच्या क्रमावर 5व्या 6व्या व 7व्या समसंख्यांची बेरीज किती येईल? 50 नंतरच्या क्रमावर 5व्या 6व्या व 7व्या समसंख्यांची बेरीज इथे विचारली आहे. तर ती बेरीज 186 येते. कारण आपल्याला इथं विचारलं आहे 50 नंतरच्या क्रमवार 5व्या 6व्या व 7व्या समसंख्यांची बेरीज. मग आता इथं काय करायचं? 50 नंतर पहिली समसंख्या येते 52, दुसरी 54, तिसरी 56,
तिसरी 56, चौथी 58, पाचवी 60, सहावी 62 आणि सातवी 64. क्रमवार 5, 6 आणि 7 या संख्यांची बेरीज आपण आता करून घेऊया. त्यांची बेरीज 186 येते. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 28. 7/9, 8/9, 11/9, 3/9, 12/9 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडल्यास दुसऱ्या क्रमांकावर येणारा अपूर्णांक कोणता? पहिल्या क्रमांकावर येईल 3/9. 4 आहे का? नाही. 5 नाही. 6 आहे का? इथं नाही. 7 इथं. 7/9 इथं 7/9 आहे का? आहे. पर्याय क्रमांक 2. मनोजने 3 तास 35 मिनिटे व श्रेयसने 2 तास 45 मिनिटे अभ्यास केला तर दोघांनी मिळून किती वेळ अभ्यास केला? मनोजने किती तास केलाय? 3 तास 35 मिनिटे. मग काय करायचं? इकडं 3 घ्यायचं आणि 35 मिनिटे साईडला लिहून घ्यायचे. त्याच्यानंतर श्रेयसने 2 तास 45 मिनिटे. मग तास जे आहे ते सुरुवातीला लिहून घ्यायचे आणि मिनिटे पाठीमागं 45. यांची बेरीज करायची. 3 आणि 2 5 तास झाले. 5 आणि 5 10, 10 शून्य, 8च्या गेले 1. 4 आणि 3 7, 7 आणि 1 8, 80. 60 मिनिटाचा 1 तास असतो. मग काय करायचं? यातून वजा 60 करायचं आणि इकडं 1 तास लिहून घ्यायचा. कारण 60 मिनिटाचा 1 तास आपण इकडे घेणार आहोत. 0 8 6 गेले 2. 5 आणि 1 हे पहिले 5 तास झाले आणि इकडला 1 तास इकडे घेतला. 5 आणि 1 6 तास. 6 तास आणि ही 20 मिनिटे. 6 तास 20 मिनिटे. पर्यायात आहे का? चेक करून घेऊया. 6 तास 20 मिनिटे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 30. रिकाम्या चौकटीत येणारे योग्य चिन्ह पर्यायातून शोधा. हे खालचं सोडून द्यायचं. 4 आणि 3 4 अधिक 3 7. 10 वजा 3 7. इथं मग बरोबर चिन्ह येईल. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 31. 647 या संख्येची विस्तारित मांडणी कशी लिहाल? 647 ही संख्या दिली आहे. याची विस्तारित मांडणी करायला सांगितली आहे. इथं काय करायचं? 7 काय आहे? एकक. आणि 4 काय आहे? दशक. आणि 6 आहे शतक. मग काय येणार? 7 एकक, 4 दशक, 6 शतक. 7 एकक, 4 दशक आणि 6 एकक. मग की पर्यायात आहे का? एकक, दशक आणि शतक. 7 एकक, 4 दशक, 6 शतक. पर्याय क्रमांक 4. कारण पाठीमागनं आपण करतो एकक, दशक आणि शतक. म्हणून 7 एकक, 4 दशक आणि 6 शतक. पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. सोबतच्या उदाहरणात चौकटीच्या जागी कोणता अंक येईल? इथं वजाबाकी दिलेली आहे आणि इथं चौकट दिली आहे आणि सर्वांची वजाबाकी करून उत्तर 195 आलं आहे. मग इथं काय करायचं? पर्याय क्रमांक 1 8 टाकून बघायचं. पर्याय क्रमांक 2 1 टाकून बघायचं. पर्याय क्रमांक 3 0 टाकून बघायचं आणि पर्याय क्रमांक 2 टाकून बघायचं आणि वजाबाकी 195 येते का ते चेक करून घ्यायचं. आता आपण या वजाबाकी करून बघूया. 8 मधून 3 गेले 5 आले. 1 मधून 8 जात नाही. मग काय करायचं? 5 मधलं 1 इकडे घ्यायचं. 11तनं 8 गेले 3. इथं येते 9. हे बसत नाही. 8 मधून 3 गेले 5. 1 मधून 1 गेलं 0 ये पाहिजे होते. इथं 9 दिले. हा पर्याय सुद्धा बसत नाही. 8 मधून 3 गेले 5. 1 मधून 0 गेले. इथं 1 ये पाहिजे होते. इथं 9 दिले. हा पर्याय सुद्धा बसत नाही. 8 मधून 3 गेले 5. 1 मधून 2 जात नाही. मग काय करायचं?
इथं 4 घ्यायचं आणि तिकडले 1 इकडे घ्यायचं. 11तनं 2 गेलं, राहिले 9 आणि 4मधून 3 गेले, राहिले 1. पर्याय क्रमांक 2. 2 इथं कुठं आहे? उत्तर 2. पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. 1 ते 10 पर्यंत येणाऱ्या विषम मूळ संख्यांच्या बेरजेला 3 ने भागले असता किती उत्तर येईल? 1 ते 10 पर्यंतच्या विषम संख्या घ्यायच्या आहेत. म्हणजे 3, 4 सोडून 5 अशा विषम संख्या घेतल्यानंतर त्यांना 3 ने भागले असता उत्तर 5 येतं. पर्याय क्रमांक 3. 808 या संख्येला 4 ने भागले असता भागाकार किती येईल? 808 या संख्येला 4 ने भागायचं आहे. 808ला 4 ने भागायचं. 4 1 4, 4 2 8. इथं आलं 0. आपण आता वरचं 0 इथे घेणार आहे आणि इथे एक वर 0 देणार आहे आणि इथलं 8 खाली घ्यायचं. 4 1 4, 4 2 8. 202. 202 आहे का पर्यायात? आहे. पर्याय क्रमांक 2. 1/4 हा अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या आकृतीत बरोबर दाखवला आहे? 4/1 झाला हा. 4/3, 4/2, 4/2, 1 2 3 4. पर्याय क्रमांक 4. 1 2 3 4 चौकोन दिलेले आहेत आणि त्यातील एक चौकोन रंगवलेला आहे. रंगवलेला चौकोन म्हणजे 1 आणि सगळे चौकोन म्हणजे 4. 4/1. पर्याय क्रमांक 4. 1/4 पर्याय क्रमांक 4. 36. 1 ते 100 या संख्यांमध्ये अशा 2 अंकी संख्या किती आहेत की ज्या संख्यांमधील अंकांची बेरीज 10 आहे? इथं काय विचारलंय? 2 अंकी संख्या किती आहेत विचारले आणि त्यांच्या संख्यांमधील अंकांची बेरीज 10 आहे. अशा 9 संख्या येतात. पर्याय क्रमांक 3. कारण 9 अधिक 1 10, 8 अधिक 2 7 अधिक 3 6 अधिक 4 8 7 6 5 अधिक 5. आठ आणि 2 10, 7 आणि 3 10, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 म्हणून पर्याय क्रमांक 3. 423, 521, 905, 628, 720 या संख्या चढत्या क्रमाने मांडल्या असता चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या संख्येतील अंकांचा गुणाकार किती येईल? या संख्या काय करायच्या? आता चढत्या क्रमाने मांडून घ्यायच्या आणि चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या संख्येतील अंकांचा गुणाकार किती येईल असं विचारलं आहे. पर्याय क्रमांक 4 0 येईल. कारण चढत्या क्रमांकाने मांडल्यास 720 ही संख्या येते. म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर 0 येतं. खालीलपैकी कोणत्या संख्येतील 7 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज सर्वात जास्त आहे? 775. पर्याय क्रमांक 3. कारण या अंकाची स्थानिक किमतीची बेरीज सर्वात जास्त आहे.
8/11, 5/11, 3/11 आणि 9/11 यामधील सर्वात लहान अपूर्णांक कोणता? 9, 3, 5, 8. पर्याय क्रमांक 1 3/11. 515 या संख्येत 325 ही संख्या मिळवली तर किती उत्तर येईल? पर्याय क्रमांक 4 840. कारण 550 या संख्येमध्ये 325 म्हणजे 325 रुपये मिसळायचे आहेत. 515 अधिक 325. 515 अधिक 325 आपण बेरीज करून घेऊया. 325 म्हणजे 325. 5 आणि 5 10, 10 0 हातच्या गेले 1, 2 आणि 1 3, 3 आणि हातच्याचा 1 4, 5 आणि 3 8, 840. 840 आहे का पर्यायात? आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. प्रश्न 41. 2, 7 व 4 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्येतील शतकस्थानी 7 हा अंक असलेली लहानात लहान संख्या कोणती असेल? तर पर्याय क्रमांक 3 724. एका संख्येला 9 ने भागल्यास बाकी 5 उरते व 7 ने भागल्यास बाकी 3 उरते, तर ती संख्या कोणती? इथं खाली पर्याय दिलेले आहेत. या सगळ्या संख्या आपण टाकून बघायचं. उत्तर पर्याय क्रमांक 3 येते. कारण 69/9 करायचं आणि 69/7 करायचं. पुन्हा त्यानंतर दुसरा पर्याय दिला आहे 67. 67/9 आणि 67/7 असं करून बघायचं. 59/9 59/3 आणि 58/9 58/7 करून बघायचं. आणि 9 ने भागलेल्याची बाकी 5 आली पाहिजे आणि 7 ने भागलेल्याची बाकी 3 आली पाहिजे. आता आपण इथं भागाकार करून बघूया. 9 संग 54. 9 मधनं 4 गेलं, राहिले 5. 7 ते 8 56. 9 मधून 6 गेलं, राहिले 3. इथं काय सांगितलं होतं? 9 ने भागलेल्याची बाकी 5 उरली पाहिजे आणि 7 ने भागलेल्याची बाकी 3 उरली पाहिजे. 9 ने भागलेल्याची बाकी आपली 5 आली आहे आणि 7 ने भागलेली बाकी 3 आली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. 13/21 हा अपूर्णांक अंकात कसा लिहाल? 13/21. पर्याय क्रमांक 4. 13/21 पर्याय क्रमांक 4. 21/13 आहे, हे चुकले. 13/20 आहे. 13/21 पर्याय क्रमांक 4. 3 मीटर 3 सेमी बरोबर किती सेमी? 303. पर्याय क्रमांक 2. कारण 1 मीटरचं 100, 2 मीटरचं 200 आणि 3 मीटरचं 300 होतं आणि सेमीचं. प्रश्न क्रमांक 45. क्ष अधिक 17 अधिक 17 अधिक 17 अधिक 17 बरोबर 17 गुणिले 9, तर क्ष बरोबर किती? आपल्याला क्षची किंमत काढायची आहे. इथं काय करायचं? पहिल्यांदा 17 गुणिले 9 करून घ्यायचं. 17 गुणिले 9 17 9 153. मग इथं आपण 153 लिहून घ्यायचं. 153 लिहून झाल्यानंतर इथं 17 किती वेळा दिले? 1 2 3 आणि 4. या 17ची 4 वेळा बेरीज करायची. 17 चोक 68. इथं एका साईडला लिहून घ्यायचं 68. आणि त्या 68 मध्ये आता ह्याची बेरीज करायची. आपल्याला क्ष काढायचा आहे. ह्या 4 17ची बेरीज किती आली आहे? 68. मग काय करायचं? क्षच्या जागेला
68 अधिक 221 करायचं. 68 अधिक 68, 68 अधिक 17 आणि 68 अधिक 85 टाकून बघायचं. चला मग करून बघूया आपण तसं. 17 अधिक 17 अधिक 17 अधिक 17 या 4 17ची बेरीज आपल्याला 68 भेटली होती. पर्याय क्रमांक 1 दिला आहे 221. 68 अधिक 221 करून बघायचं. 8 आणि 1 9, 6 आणि 2 8 आणि वरचं 2 आहे असं येत नाही, कारण बेरीज 153 इतकी यायला पाहिजे. 8 1 8 2 16, 16 6 गेलं 1 6 1 6 6 2 12 आणि 1 13, हे सुद्धा बसत नाही. 8 आणि 7 15, 15 5 हातच्या गेले 1 6 आणि 1 7 आणि 1 8, 85 होत नाही. 68 भागिले 85 करून बघूया. 8 आणि 5 13, 13 3 हातच्या गेलं 1 6 आणि 1 7, 7 1 14 आणि 1 15, 153. 85 इथं पर्याय क्रमांकामध्ये आहे का बघायचं. पर्याय क्रमांक 4 क्षची किंमत 85 येते, कारण 85 अधिक 17 अधिक 17 अधिक 17 अधिक 17 करायचं आणि बरोबर 17 गुणुले 9. मग काय करायचं, 17 गुणुले 9ची किंमत किती येते, 17 9 153. या सर्वांची बेरीज किती आली पाहिजे, 153. मग 85 यामध्ये 17मध्ये 85 घालायचं. 85 अधिक 17 अधिक 17 अधिक 17 अधिक 17 बरोबर 153. म्हणून क्षची किंमत किती, 85. पर्याय क्रमांक 4. 46वा प्रश्न. 827 अधिक 173 बरोबर किती. 7 आणि 3 10, 10 0 हातच्या गेले 1. 7 आणि 2 9, 9 आणि 1 10, 10 0 हातच्या गेलं 1. 8 आणि 1 9, 9 आणि 1 10. इथं उत्तर आलं किती, 1000. त्यांनी काय सांगितले, 827 अधिक 173 बरोबर किती. पर्याय क्रमांक 2 10 शतक. 10 शतक म्हणजे 1000. पर्याय क्रमांक 2. कारण 1 शतक बरोबर 100, म्हणून 10 शतक बरोबर 1000. पर्याय क्रमांक 2.